म्हणजे माझ्याकडे ओम राऊत आहे म्हणल्यानंतर आज किमान एक 200 कोटी लावायला तयार होते. म्हणजे आय फील दॅट देर आर नो गुड फिल्म्स अँड बॅड फिल्म्स. देर आर गुड बजेट्स अँड बॅड बजेट्स. त्या कामासाठी माझ्याकडे एक बजेट आहे 1 कोटी रुपये त्या कामाचं. पण त्याच वेळेला मला कोणी 100 कोटी दिले तर मला प्रश्न पडतो की मी ह्याचं करू काय. नाही, माझी गरज 1000 कोटींची होती ना. माझे वडील नेहमी म्हणतात इन रोम बिहेव लाईक अ रोमिओ. नाही, रोमिओ. रोम बिहेव लाईक अ रोमिओ. म्हणजे तानाजीचं जे बजेट आहे तर त्या वर्षी मराठी चित्रपटांचा अॅन्युअल स्पेंड वॉज दॅट. लोकमान्य करणारा ओम राऊत आणि तानाजी करणारा ओम राऊत त्याच्यात काय काय फरक झाला होता. आय डोंट बिलीव्ह इन वर्क लाईफ बॅलन्स. अच्छा. माय वर्क इज माय लाईफ. वेडी माणसं करू शकतात. तो वेडा कोण? फार वेडा आहे. मी तुला अशी ऑफर देतो दॅट यू कॅन नेव्हर रिफ्यूज. अँड इट्स नॉट जस्ट मनी. पैसे तर ह्यांच्याकडे आपल्यापेक्षा खूप जास्त आहेत. या सगळ्यामध्ये टीकेला कसं सामोरं जातोस? तेवढ्याच ताकदीने किंबहुना थोड्या अधिक ताकदीने मी येईन कामावरती आणि मी आय विल प्रूव्ह द पॉइंट. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहे दिग्दर्शक ओम राऊत. ओम, तुझं मी मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. ओमची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला त्याचं नाव माहिती आहे. एकापेक्षा एक कलाकृती त्यांना दिल्या आणि आज मी त्याच्याशी जे बोलणार आहे तो खूप वेगळा टेक आहे. आणि हा इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी जेव्हा मी त्याला त्या टेकबद्दल सांगत होतो तर तो असं म्हणाला की हा टेक मी आत्तापर्यंत कधी कोणाशी बोललो नाही आहे, त्यामुळे आपल्याला काहीतरी नवीन त्याच्याकडनं ऐकायला मिळणार आहे असं मला वाटतं. तुझं स्वागत. तू वेळ देऊन मित्रमणेमध्ये आलास याबद्दल. नेत्रा फूड्स तर्फे एक छोटीशी भेट आहे. अरे वा, थँक्यू. इन्स्टंट मील आहे हे. थँक्यू. एका वाफेवर तयार होतं आणि सगळे महाराष्ट्रीय पदार्थ आहेत. अरे वा. यात प्रिझर्वेटिव्ह नाहीये. तांबडा रस्सा अप्रतिम आहे. हा, त्यामुळे ते तू जरूर ट्राय करू शकतोस. तन्मय फूड्स तर्फे हे गोड चिरोटे आहेत, जे केशर घातलेले चिरोटे आहेत. अच्छा. तुला नक्की आवडतील. तुला माहिती आहे आमच्याकडे खाण्याची किती मजा चाललेली असते. त्यामुळं नक्की ट्राय कर, तुला आवडेल. आज ओमशी बोलण्याचं कारण असं, हा एपिसोड फार महत्त्वाचा आहे आपल्या प्रत्येकासाठी, कारण ओम एक उत्तम दिग्दर्शक आहे, निर्माता आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण आज मी त्याच्याशी खूप वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तो विषय आहे आपल्याकडे जेव्हा एखादा प्रोजेक्ट येतो तेव्हा तो मॅनेज कसा करायचा. अधिक खोलात मी जातो, पण सुरुवातच करूया. जेव्हा मी तुझ्या कारकिर्दीकडे, वाटचालीकडे पाहतो तेव्हा मला तुझा ग्राफ आधी असा दिसतो आणि एकदम कट टू त्याला एक 90 डिग्री अप दिसतो. मला तो तानाजीमध्ये कडे घेऊन जातो तुला. माझा पहिला प्रश्न हाच आहे की जेव्हा लोकमान्यसारखी फिल्म तू केलीस, त्याचं बजेट होतं साधारण 5-6 कोटी, 7 कोटी, जे काय थोडं कमी, 4 कोटी ओढेवर. त्यानंतर कट टू तुला तानाजीसारखी फिल्म मिळते ज्याचं बजेट साधारण 105-107 कोटी असतं. एक मराठी मुलगा म्हणून तू जेव्हा असे प्रोजेक्ट्स करायला लागतोस, घेतोस, तेव्हा त्याचं मॅनेजमेंट कसं करत असतोस? या उत्तरासाठी आपण लोकमान्याच्या अलीकडे पण येऊया थोडंसं. तू परदेशामध्ये होतास, परत इथं आलास, तुला लोकमान्य कशी मिळाली आणि तू कशी करायला घेतलीस हे मला सांग. सौमित्र, एक खरं सांगू तुला, एक थोडा आपल्याला वाक्यरचनेमध्ये थोडा फरक करायला लागेल. बरं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि मी थोडं तुला ऑनेस्टली बोलीन त्यामुळे थोडं रटाळ पण होऊ शकतं, सो जे काय आहे ते जे सत्य आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही दिग्दर्शकासाठी किंवा कुठल्याही फिल्म मेकरसाठी प्रोजेक्ट कधी येत नाही. आपल्याला प्रोजेक्ट बनवायला लागतं. करेक्ट. आणि प्रोजेक्ट हा थोडा एक अब्युज्ड अशी टर्म आहे. चित्रपट किंवा कुठलीही फिल्म किंवा कुठलंही अशा प्रकारची कलाकृती हे भयंकर, हे इट इज ड्रिव्हन बाय पॅशन. करेक्ट. सो ते पॅशनमुळे ते कुठेतरी घडतं. करेक्ट. आणि जर पॅशन नसेल तर ते घडूच शकत नाही. सो हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा. करेक्ट. आपल्याकडे प्रोजेक्ट कधीच येत नाही. मी नेहमी म्हणतो की प्रत्येक चित्रपट हा तुमची निवड करतो. त्याच्यामध्ये मी निर्माता, दिग्दर्शक, लेखक म्हणून मी कोणाची निवड करतो का, तर तशातला अजिबात भाग नाही. प्रत्येक प्रोजेक्ट, प्रत्येक चित्रपट ती एक इतकी मोठी प्युअर आणि इट्स अ मदरशिप. करेक्ट. सो ती तुमची निवड करते. बरं. आणि ते जे
चित्रपट आहे, तो जो चित्रपट आहे, तो चित्रपट तुम्हाला एक कुठेतरी शक्ती देतो की ती शक्ती तुम्ही पुढे घेऊन जाऊन त्याचं तुम्ही एक तुमच्या हातामध्ये ते बॅटन येतं आणि ते बॅटन तुम्ही घेऊन पुढे धावायला लागतात. करेक्ट. सो जेव्हा तुमच्यावरती ती जबाबदारी येते, जी तुम्हाला एका मोठ्या शक्तीने जी तुमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी मिळाल्यानंतर ती जबाबदारी बांधणं, ते प्रोजेक्ट उभं करणं, हे एका दिग्दर्शकाचं काम असतं. सो जसं तू म्हणालास की हे प्रोजेक्ट तुझ्याकडे कसं आलं, हे प्रोजेक्ट तुझ्याकडे येत नाही, हे प्रोजेक्ट कलाकारांकडे कदाचित येतं. करेक्ट. किंवा ॲक्टर्सकडे कदाचित येतं, की ॲक्टर्स ही देखील कित्येकदा प्रोजेक्ट स्वतः बनवतात. करेक्ट. दिग्दर्शक डेफिनेटली ते प्रोजेक्ट स्वतः बनवतो. करेक्ट. सो आपण एका प्रकारे स्वतःला कुठेतरी त्या ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी एक बांधून घेतो. देर इज अ रिझन वाय यू आर कॉल्ड कॅप्टन ऑफ द शिप. Correct. So when you're captain of the ship, you actually run with it and you run very fast. The faster you run, the quicker you achieve your goals. And the graceful you run, the better you achieve your goals. So मला नेहमी असं वाटतं की मी हे आमच्याकडे पण मी टीममध्ये हे नेहमी सगळ्यांना सांगत असतो की एव्हरी न्यू लेवल इन युअर लाईफ रिक्वायर्स अ न्यू यू. आपल्या आयुष्यामधल्या ज्या प्रत्येक वेगवेगळ्या लेवल्स असतात, कधी ते वरती असतात, कधी ते खाली असतात, ते कुठे असतात, त्यासाठी तुम्ही स्वतःला मॉडिफाय करण्याची खूप जास्ती गरज असते. खूप महत्त्वाचं बोलतो. सो मी परदेशात नोकरी करायचो, MTV मध्ये काम करायचो, तेव्हा सगळी एक वेगळी धमाल मस्ती मज्जा सगळं काही होतं. मग तिकडनं जेव्हा भारतात आलो, कारण चित्रपट बनवायचे होते, आपल्या मातीत चित्रपट बनवायचे होते, खरं सांगायचं तर मराठी विषयही बांधायचे होते खूप. सो मग तेव्हा जेव्हा भारतात आलो तेव्हा भारतात काम करायचं ठरवलं, तर त्याच्यासाठी एक स्वतःला वेगळ्या पद्धतीने मॉडिफाय करायला लागतं. म्हणजे मला आठवतं की मी जेव्हा पहिल्यांदा भारतात जेव्हा मी पहिलं चित्रपट निर्मित केलं, महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केलं, सो त्याच्यामध्ये जेव्हा मी क्रू लिस्ट घेऊन बसलो होतो आमच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स आणि ह्या सगळ्याच्या टीमबरोबर, प्रोडक्शन टीमबरोबर, तेव्हा त्यांची जेव्हा क्रू लिस्ट घेऊन बघलो, 200 लोकांची क्रू लिस्ट होती. मला कळलंच नाही 200 लोक लागतात कशाला. म्हणजे एक 20 लाईटमन का लागतात माहितीच नव्हतं. त्याच्यानंतर ते शिकलो, ते समजून घेतलं आणि मग नंतर लक्षात आलं की अच्छा हे असं करायला लागतं, ह्या पद्धतीने ह्या गोष्टी अशा प्रकारे केल्या जातात भारतामध्ये. अमेरिकेत हे प्रोजेक्ट करताना कदाचित 5 ते 6 डोक्यावरून पाणी 7 लाईटमन बरोबर आपण हे काम करू शकतो, पण भारतामध्ये 25 लाईटमन लागतात. करेक्ट. सो ते फॉर्मॅट बदलला, आपलं जग बदललं. माझे वडील नेहमी म्हणतात इन रोम बिहेव लाईक अ रोमिओ. रोम बिहेव लाईक अ रोमिओ. करेक्ट. सो आपण इथे आलो तर आता तर आपण आता ह्या प्रकारे शिकायचं आणि ह्या प्रकारे पुढं जायचं. सो खरं सांगायचं तर जो चेंज इन गिअर ज्याला म्हणतात ना, तो चेंज इन गिअर माझा हा फक्त भारतात आल्यामुळे, अमेरिकेतनं भारतात आल्यावरती नव्हता. चेंज इन गिअर हा पहिला होता जेव्हा मी अमेरिकेत गेलो तेव्हा. कारण का मी इकडे शिवाजी पार्कमध्ये लहानाचा मोठा झालो, मराठी माध्यमात शिकलो. त्यानंतर मी अमेरिकेत म्हणजे इंजिनिअरिंग मास्टर्स बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केलं, मास्टर ऑफ आर्ट्स केलं फिल्म मेकिंगमध्ये आणि त्यानंतर मी MTV मध्ये नोकरी करायला लागलो. आता MTV मध्ये माझा पहिला जॉब होता तो रायटरचा होता आणि MTVचं तुला माहिती आहे क्वर्की ह्युमर. तो ह्युमर आपल्या नाक्यावरती जे ह्युमर चालायचे आणि त्यांच्या नाक्यावरती जे ह्युमर चालतं त्यामुळे जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे साधारणपणे 3-3.5 कदाचित 4 महिने असतील माझं एकही स्क्रिप्ट सिलेक्टच झालं नाही. बरं. कारण त्या नेब्रास्का ओमाहा मधल्या मुलाला जर मला एक्साइट करायचं असेल तर त्याचा ह्युमर मला लँड करायला पाहिजे. बरोबर. त्याचा ह्युमर जर मी लँड केला तर साला त्याला स्क्रिप्ट सिलेक्ट होगा. कारण 7-8 रायटर्स बसलेत आणि प्रत्येक जण स्वतःची कॉन्सेप्ट पिच करते आणि साला आपली तो चलती नाही ती, कारण जोकच समजायचं नाही. मग एक दिवशी माझी एक कॉन्सेप्ट लँड झाली आणि त्या दिवसानंतर मग माझ्या कॉन्सेप्ट एक कळलं की कसं करायचं, हा ते क्रॅक व्हायला लागलं की ते आता कळलं की अच्छा हे असेल तर हे आता हे असं मांडायचंय, मग हे असेल तर आता हे असं मांडायचं, त्याच्यातनं तो ह्युमर. सिमिलरली जेव्हा अमेरिकेतनं भारतात आलो तेव्हा एकदम कळलंच नाही. मी लोकमान्यसारखा चित्रपट केलाय जो माझ्यासाठी भयंकर जवळचा विषय होता, कारण का माझे वडीलही पत्रकार आहेत, जसं तू पत्रकार आहे, माझे वडीलही पत्रकार आहेत आणि भारतीय पत्रकारितेचे जनक लोकमान्य टिळक. सो म्हणजे बापाच्या बापावरती पिक्चर करायचा ना, म्हणजे टेक्निकली. सो विषय फारच एक म्हणजे प्रेम तर भयंकर जास्त होतं, त्याबरोबर जबाबदारी पण तेवढी मोठी होती. सो ते करताना
आपण स्वतःला कसं टर्न करायचं, कसं हे करायचं. सो त्याच्यामध्ये खूप जास्ती हे झाला. आणि लोकमान्य करताना लोकमान्य शेवटी हा एका विशिष्ट क्लासचा सिनेमा राहिला मराठीमध्ये. करेक्ट. लोकमान्य हा कार्पेट हिट नव्हता. इट वॉज अ हिट फिल्म. इट डिड वेल. त्याच्यात बरेच अवॉर्ड्स मिळाले, हे मिळाले. त्याच्यामुळे माझी करिअर सुरुवात झाली. पण त्याच्यामध्ये जो एक मास अपील जो असतो, जो त्या काळामध्ये बालक पालकला मिळाला, जो त्या काळामध्ये लय भारीला मिळाला, तेवढा अपील लोकमान्यला नाही, मास अपील झाला नाही. ह्याचं कारण मला नंतर कळलं की आम्ही जेव्हा चित्रपट करत होतो तेव्हा मला वाटतं की आम्ही साताऱ्यामध्ये का भोरमध्ये कुठेतरी चित्रपट करत होतो. आणि तुला कदाचित माहिती नसतील, आपले मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी खूप केटरिंगचं काम केलंय भोसले साहेब म्हणून. करेक्ट. ते म्हणजे आय थिंक लोकमान्य त्यांचा काही शेवा चित्रपट होता. ते केटरिंगचं काम भयंकर त्यांचं फेमस आणि अप्रतिम त्यांचं जेवण. आणि आपल्याकडे सगळीकडे जेव्हा आपण इंटिरियर महाराष्ट्रामध्ये करतो तेव्हा मोस्टली सगळ्यांकडे भोसले साहेबांचं जेवण असायचं तेव्हा. तर आमची एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होती आणि आम्ही एकदा संध्याकाळी डिस्कशन करतो. तर ते तिने मला येऊन सांगितलं की ओम, भोसले साहेब म्हणतात की हे साहेब तुमचे चित्रपट करत आहेत, हे ते वगैरे सगळं उत्तम चाललंय, पण नेक्स्ट टाईम साहेबांना सांगा की लावणीवाला पिक्चर करा. आता त्या माणसाचा एवढा मोठा एक्सपिरियन्स, एवढ्या वर्षांचा त्यांचं हे, आणि त्यांनी सांगितलं लावणीवाला पिक्चर करा. असं तुमच्या साहेबांनी असा पिक्चर केला तर खूप चांगला होईल. चालेल. हे मास, हे जो है, हे मासमध्ये आपण हे झालं इंटेलेक्च्युअल काहीतरी करतोय आणि इथे म्हणजे टोन थोडा वेगळा आहे. जर तुम्हाला जर कार्पेट बॉम्बिंग करायचं, टोन थोडा वेगळा पाहिजे. पण ते करत असताना आपल्याला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत, आपल्याला जो सिनेमा करायचा आहे त्याची दोघांची सांगड होण्याची गरज आहे. बरोबर. सो त्यानंतर मी काय केलं, मी चित्रपट झाल्यावरती मी रिलीज झालं, एक्लेम मिळालं, रिलीज झाला, सगळं छान, सगळं उत्तम, फिल्मफेअर अवॉर्ड वगैरे पासून डेब्यू डायरेक्टर, हे ते, इंडियन पॅनोरमा, नॅशनल, हे ते सगळं ते ड्रिल जे नॉर्मली असतं, फिल्म फेस्टिवल, कान बान, ते सगळं त्या तत्सम त्या सगळ्या गोष्टी त्या झाल्या. आणि मग मी विचार केला की त्याला हे जर आता आपल्याला जर मास लेवलला करायचं आहे ना पिक्चर, तर आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायला पाहिजे. सो मग मी खूप जास्ती स्टडी करायला सुरुवात केली वेगवेगळ्या चित्रपटांची, की जे चित्रपट एक मास अपीलमध्ये चालले. कुठले कुठले? जसे अरे म्हणजे भयंकर रे, म्हणजे पोखरीपासून, म्हणजे वॉन्टेड आणि पोखरी, म्हणजे अक्षरशः मी कम्प्युटरवरती स्प्लिट स्क्रीन करून दोन्ही पिक्चर सायमल्टेनियसली बघितले आहेत. की पोखरीमध्ये पुरीने काय केलं होतं, पुरी जगन्नाथ, आणि आज मी पुरी म्हणू शकतो कारण पुरी माझा आज मित्र आहे, त्यामुळे मी पुरी म्हणू शकतो. पुरी इज अ व्हेरी बिग डायरेक्टर. सो आणि मी ॲक्च्युली पुरीला अनेक वर्षानंतर जेव्हा मी पुरीला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी पुरीला म्हटलं की भाई आपकी पिक्चर देख के मैंने सीखी है फिल्म मेकिंग कैसी करनी होती. सो मी बरेच चित्रपट जे टिपिकल मसालापट आहेत, जे हिट फिल्म आहेत, मसाला टिपिकल, बट इज नॉट अ बॅड थिंग. I know, absolutely. It's not a bad thing. Let's not look down upon it. No. Let's understand the emotion. पब्लिक को कौन सी इमोशन चलती है, करेक्ट पकडणार है ना. सो पब्लिकला काय आवडतं, देख मायबाप प्रेक्षकांसाठी आपण उगाच मायबाप म्हणून चालत नाही ना, आपण त्यांच्यासाठी बनवतो कलाकृती. करेक्ट. सो त्यांनी ते सवारायला पाहिजे. सो ते सगळे चित्रपट बघून स्टडी करून की साला ये ऐसा होता है फॉर्मॅट. कारण फिल्म स्कूलमध्ये तुम्ही काहीतरी शिकलात, ते काहीतरी पिक्चर तुम्ही जे सगळे असे फुल असं तसं वगैरे ते जाम अमेझिंग आहे. ते बघायला जबरदस्त आहे. पण बनवायचं जर असेल तर आणि प्रॅक्टिकल मध्ये जो फरक आहे तो बेसिक फरक आहे. मार्केट आणि मार्केटमध्ये फरक आहे. करेक्ट. म्हणजे आय फील दॅट देर आर नो गुड फिल्म्स अँड बॅड फिल्म्स. देर आर गुड बजेट्स अँड बॅड बजेट्स. नाव तू जो टोन पकडलायस ना आजच्या आपल्या गप्पांचा, तर त्याच्या टोनमध्ये मला समाव असं वाटतं की सिनेमा हे जे आपण बोलतोय हे लॉजिक सगळ्यालाच लागू पडतं. ॲब्सोल्युटली. करेक्ट. सो मी आता म्हणताना म्हटलं की गुड फिल्म अँड बॅड फिल्म. करेक्ट. दिस कॅन बी पॅरलेल्ड विथ अ गुड प्रॉडक्ट अँड अ बॅड प्रॉडक्ट. करेक्ट. तुम्ही जर उद्या रेस्टॉरंट उघडलं, तुम्ही जर खानावळ तुमची उघडली, किंवा तुम्ही जर काही उघडलं, तर त्याच्यातला काय प्राइस पॉईंट आहे आणि त्या प्राइस पॉईंटमध्ये त्या पर्टिक्युलर एरियामध्ये तुम्ही कुठला माल विकू शकता, त्याला महत्व आहे. ॲब्सोल्युटली. करेक्ट. सो तुम्ही जर
फॅन्सी कुठल्या मॉलमध्ये जाऊन वडापावचं तो दुकान उघडलं तर लोक म्हणतील ते कदाचित चालणार नाही. पण त्याच वडापावला जेव्हा तुम्ही गॉर्मे वडापाव आणि असं तसं करून त्याची प्राइस पॉईंट जर 10 रुपयाचा किंवा 20 रुपयाचा वडापाव जर तुम्ही 150 रुपयाला आणि 250 रुपयाला विकायला, त्याला गॉर्मे म्हणून त्याचं पॅकेजिंग डेफिनेटली होऊ शकतं. अँड वाईस वर्सा. जर तुम्हाला पास्ता विकायचा असेल किंवा जर पिझ्झा विकायचा असेल तर तुम्ही फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जाऊन पिझ्झा विकू शकता. आणि तेच तुम्ही डॉमिनोज, मला माहिती नाही जो प्रोडक्ट प्लेसमेंटचा काय इश्यू आहे, मी ब्रँडची नावं घेतलं. सो तेच तुम्ही डॉमिनोजचा जर 40 आणि 50 रुपयाचा पिझ्झा विकतात तर दॅट बिकम्स अ मार्केट. सो यू हॅव टू वर्क ऑन द राईट मार्केट. सो देर आर नो गुड फिल्म्स अँड बॅड फिल्म्स, देर आर गुड बजेट्स अँड बॅड बजेट्स. करेक्ट. सो तुम्ही जर करेक्ट फिल्म करेक्ट बजेटमध्ये केली तर सोन्याहून पिवळा. फेअर इनफ. पण मग आता या केसमध्ये तू इथं आल्यानंतर लोकमान्य करणं, तुला लोकमान्य मिळणं ही फार मोठी न्यूज नव्हती, कारण तू ते कॅपॅसिटी होती, तू ते मिळवलंस, तसं तू म्हणालास. आणि डेब्युटंट होतो ना, त्यामुळे काही माहितीच नव्हतं. तरी पण तू शिवधनुष्य पेललंस, टिळकांना साकारलंस, त्यामुळे कॉन्ट्रीब्युशन तुझं नोटेड आहे. जनरली असं होतं की दिग्दर्शकाने एक चित्रपट केला की त्याचा पुढचा सिनेमा कुठला, तो मराठीमध्ये आणखी मोठा सिनेमा होता. तुझ्या केसमध्ये तसं झालं नाही. तू एकदम जेव्हा न्यूज मध्ये आलं तेव्हा तू तानाजीच करायला घेतलास. हिंदी, मोठा बॅनर, मोठं बजेट. जसं तू म्हणालास की तुझ्याकडे प्रोजेक्ट आलं नाही, तुला आपल्याला जायला लागतं दिग्दर्शकाला. सर्वसाधारणपणे तुम्हालाही माहित असेल की माझ्याकडे एक काम आहे, त्या कामासाठी माझ्याकडे एक बजेट आहे 1 कोटी रुपये त्या कामाचं. त्याच्यात मी माझं सगळं बजेट ठरवलेलं असतं, माझं काम होणार असतं. आपण घर खर्च चालवतो की त्या बदल्यात मला जर कोणी 5 कोटी दिले तर आय एम हॅपी की चला 5 कोटी आणखी छान राहू. पण त्याच वेळेला मला कोणी 100 कोटी दिले तर मला प्रश्न पडतो की मी ह्याचं करू काय. नाही, माझी गरज 1000 कोटींची होती ना. मग तिथे येतो ना मी. मग तिथं मी येतो की 5 कोटी जेव्हा बनवलं, रॅन्डम म्हणतो मी, लोकमान्य टिळक 5 कोटीमध्ये बनला, कट टू 1000 कोटीपर्यंत पोहोचायला असंच पोहोचू शकत नाही ना की बाई मेरे को 1000 कोटी दे. त्याला एक प्लॅनिंग लागतं, एक विजन लागतं, त्याला नीड लागतं, पटवून देणं लागतं. हे कसं? खरं सांगू तुला तर तानाजीचं लिखाण जे आहे ते लोकमान्याच्या आधी सुरू झालं. सो तानाजी करणं हे सगळ्यात पहिलं टार्गेट होतं. सो टेक्निकली दॅट इज द फर्स्ट फिल्म दॅट आय हॅव वर्कड ऑन टेक्निकली. परंतु जेव्हा त्याचा एक बेसिक ढाचा स्क्रिप्टचा जेव्हा झाला तेव्हा असं लक्षात आलं की हे करताच नाही येणार आहे आपल्याला. कारण पहिल्या मराठीत करायचं होतं, मला पिक्चर करायचा होता. तो मराठीत करायचा का हिंदीत करायचा का कुठल्या भाषेत करायचा, मला गोष्ट सांगायची होती. लोकमान्य मराठीतच करायचं होतं, मला पिक्चर करायचा. मला नाही फरक. आपण भाषा चूज करत नाही, मला भाषेचा फरकच नाही. भाषा चूज केली कॅनव्हास बदलतो. एक्झॅक्टली ब्रिंग्स मी टू माय ओल्ड पॉइंट, गुड बजेट अँड बॅड बजेट. जर मला तानाजी जर मराठीत करायचा झाला तर मला ते बजेटच परवडलं नसतं. मराठी चित्रपटाचं जे समीकरण आहे त्या समीकरणामध्ये मला म्हणजे तानाजीचं जे बजेट आहे तर त्या वर्षी मराठी चित्रपटांचा अॅन्युअल स्पेंड वॉज दॅट मच. करेक्ट. सो तुम्हाला ही फिल्म करायची आहे, करेक्ट, तुम्हाला ही गोष्ट सांगायची. भाषा इज काय म्हणतात ते एक मीडियम आहे. भाषा हे माध्यम आहे ना शेवटी. सो आपण कुठल्या भाषेमध्ये काय करू आणि कसं करू. आता झॅक स्नायडरने जेव्हा 300 केला तेव्हा ती ग्रीक भाषेतली गोष्ट आहे, करेक्ट, लिओनायडसची गोष्ट, करेक्ट. पण त्यांनी ती ग्रीकमध्ये नाही केली कारण का ग्रीक मार्केट खूप छोटं होतं. त्यांनी ते पिक्चर केलं इंग्रजीमध्ये. जेराल्ड बटलर सारख्या ऍक्टरला घेऊन केलं, जो काय खूप मोठा ऍक्टर नव्हता तेव्हा. ते खूप मोठे ऍक्टर आले पण जेराल्ड बटलर बरोबर त्याला ते बजेटमध्ये 50 मिलियनची तो पिक्चर करू शकला. आता 50 मिलियनची पिक्चर करणं त्या काळामध्ये एका साऊंड स्टुडिओमध्ये जाऊन त्यांनी जी फिल्म जेव्हा शूट केली तेव्हा तो वेड्यांचा बाजार होता. स्नायडरने जे प्रकरण केलं ते तो मूर्खपणाच होता कम्प्लिटली. इट वर्कड अँड आता झाल्यावरती मग स्नायडर, करेक्ट. सो ऍक्च्युली तानाजीची मुळं कुठेतरी 2006च्या स्नायडरच्या रिलीजमध्ये आहेत. की 2006 साली जेव्हा 300 रिलीज झाला तेव्हा मी MTVत नोकरी करत होतो अमेरिकेमध्ये. आणि माझा एक खूप जीवाभावाचा मित्र आहे जो माझ्यासोबत कॉलेजमध्ये देखील होता. त्याचं नाव आहे वलाडिस सॅमेलोस आणि तो ग्रीक ओरिजिनचा आहे, ग्रीक अमेरिकन आहे. सो तो पिक्चरचा ट्रेलर आल्यापासून आता आम्ही सगळे फिल्म स्कूलचे स्टुडंट्स होतो आणि नंतर सगळेजण जॉब करायला लागलो. आम्ही दोघे MTVमध्ये लागलो. सो
ऑब्व्हियसली आम्ही एका कॉलेजमध्ये असल्यामुळे आमचं उठबस जरा एकत्र जास्ती असायची. आणि आम्ही सगळेच फर्स्ट जॉब आउट ऑफ कॉलेज अशा सगळ्या ह्याच्यामुळे त्यामुळे चित्रपटांच्या चर्चा, चित्रपटांवरती गप्पा, दर शुक्रवारी जाऊन चित्रपट बघणं हे आमच्याकडे फार कॉमन, जे सगळ्यांचंच असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्या जॉबमध्ये असता तेव्हा तीच मित्र असतात कामावरची आणि एक्सेट्रा. नवीन शहरामध्ये असता तुम्ही. सो आम्ही 300चं ट्रेलर आलं आणि आमचा मित्र तापून उठला जाम, की अशी आहे आमची हिस्ट्री, असे होते आमचे वॉरियर्स, फलाना डिमका, असं तसं. आणि मग लिओनायडसच्या गोष्टी, थेमिस्टिकलिसच्या गोष्टी, स्पार्टन्सचे व्यवहार, त्यांचं डेमोक्रेसी, प्रभाव पडला नाही पिक्चर याच्या आधी ट्रेलरवरती. आणि सारखं गोष्टी सांगणं एकमेकांना वगैरे 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 सगळं सांगत होतं. आणि आम्ही गेलो पिक्चर बघायला शुक्रवारी रात्री ऑफिस संपून. मला आठवतं टाइम्स स्क्वेअरला AMC थिएटरमध्ये आम्ही पिक्चर बघायला गेलो, सगळेजण 12, 13, 15 जण असू, मुलं मुली सगळेजण पिक्चर बघायला. पिक्चर देखा साला ये क्या है, ये ऐसी फिल्म. आणि गोळीबार डोक्यात की हे वेगळंच काहीतरी केलं या प्राण्याने. आणि आम्ही निघालो बाहेर थिएटरच्या आणि आम्ही ट्रेन स्टेशनकडे चाललो होतो घरी जायला. आणि आम्ही दोघं जण चालत होतो आणि मी त्याला म्हटलं की, आणि गजबज आज टाइम्स स्क्वेअरमधला सगळं हे ते आम्ही आमच्या रोजच्या वाटेने चाललोय. आणि मी त्याला म्हटलं यार आमच्याकडे पण एक गोष्ट आहे यार अशी, आमच्याकडे पण एक अशी एक आमच्या मराठा वॉरियर्समध्ये पण एक असा एक सॅक्रिफाईस खूप मोठा झालेला आहे. म्हणजे भरपूर सॅक्रिफाईस झालेत आमच्या मराठ्यांमध्ये, पण हा एक मोठा सॅक्रिफाईस आहे की जी मला ना मेरे को ये बतानी है यार स्टोरी, आय वॉन्ट टू टेल दिस स्टोरी. आणि तेव्हा मी त्याला पहिल्यांदा तानाजी मालुसरेंबद्दल सांगितलं. आणि मी म्हटलं की यार चान्स मिलेगा ना तो यार ये पिक्चर बनाऊंगा, मैं तानाजी मालुसरे पे पिक्चर बनाऊंगा. आणि तिकडनं खरं सांगायचं तर हे बीज कुठेतरी सुरू झालं. आणि मग तानाजीचं मी काम सुरू केलं आणि मग तसं लक्षात आलं की हे तर म्हणजे एवढे पैसे नाही मिळणार आपल्याला. मग मी एका साऊथच्या मोठ्या नटाकडे गेलो. हां, असंच जाता येतं. मी मेसेज केला. कसं काय काय मी त्यांना मेसेज केला आणि खूप मोठा नट आहे साऊथ मधला. मी त्यांना मेसेज केला. कोण नाव घेणं योग्य नाही ठरलं, पण चांगलंच आहे, गेला चांगली गोष्ट. खूप मोठा नट साऊथ मधला, खूप मोठा नट. रजनीकांत साहेब? नाही सर, रजनी सरांकडे नाही. रजनी सरांनी मला सोडते नंतर सांगू. पण एका साऊथच्या मोठ्या नटाकडे गेलो मी. त्यांना मी मेसेज केला आणि त्यांना सांगितलं की मला असं असं विषयावरती एक दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ना, ज्याला म्हणतात एलिव्हेटर पिच. अच्छा. की तुम्ही कमीत कमी शब्दामध्ये 30 सेकंदात पिक्चर सांगता आली पाहिजे फॉर यू टू अट्रॅक्ट समबडी. सो मी त्यांना एका मेसेजमध्ये एक मेसेज केला की ह्या असा मला एक चित्रपट करायचा. इट्स अ स्टोरी ऑफ अ मराठा वॉरियर. आय स्टील रिमेंबर. इट्स अ स्टोरी ऑफ अ मराठा वॉरियर with his limited army. He scaled up to attack a Mughal fort overnight and won it for his king and friend Chhatrapati Shivaji Maharaj. It's the story and the page in the history of India which changed the history and geography of our nation. वाह. कारण मला हे पटतं. माझ्या संशोधनात असं मला हे माझ्या विश्वास आहे की जशी उत्तरची राजधानी त्यांना दिल्लीत होती तशी त्यांना दक्षिणेतली राजधानी कोंढाण्यात बनायची. कारण पुणा वॉज द सेंटर ऑफ ट्रेड. पुणा हे शिक्षणाचं माहेरघर तेव्हा नव्हतं. इट वॉज द सेंटर फॉर ट्रेड. सो जर दक्षिणेतली राजधानी जर त्यांनी कोंढाण्यात बनवली तर कोंढाण्यात राहून तुम्हाला पॅसेजवरती लक्ष ठेवता येतं. उत्तरेकडे दक्षिण कोण जात आहे. करेक्ट. आणि सगळी जी वॉर आहे ती अरेबियन सीच्या ॲक्सेसची आहे. ती आजही चालू आहे की अरेबियन सीला कोणाला ॲक्सेस मिळतोय. करेक्ट. सो ही सगळं जे प्रकरण आहे हे इंडियन ओशन आणि अरेबियन सी मध्ये घुसण्यासाठी आहे. सो हा ट्रेड सेंटर आहे खूप महत्वाचं. आणि ह्याचा जर कंट्रोल जर मुघलांकडे गेला असता बरोबर तर आपला इतिहास आणि आपला भूगोल देखील बदलला असता. बरोबर. ॲग्री. करेक्ट. सो इट्स अ पेज इन हिस्ट्री. सुभेदार तानाजीराव मालुसरेंचं जे सॅक्रिफाईस आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी स्ट्रॅटेजी होती त्याच्यामुळे आपण आज वाचलो. सो मी त्यांना एवढाच एक मेसेज केला आणि त्याच्यानंतर त्यांचा मेसेज आला की माय मॅनेजर विल कॉल यू. आणि त्यानंतर त्यांच्या मॅनेजरचा मला फोन आला आणि सांगितलं की सर विल मीट यू.
कधी तू काय मुंबईत होतास? कुठं, मी मुंबईत होतो. अच्छा, हा. आमचं शिवाजी पार्कला ऑफिस होतं हा. तेव्हा. कधी सगळं काय मिळून कुठं- ऑफिस एवढं होतं. हा. हा, कधी काय कुठं काय सांगितलं काही नाही? काही माहिती, सर विल मीट यू, आणि विषय संपला. त्याच्यानंतर आम्ही फॉलोअप केले, हे केलं ते केलं, तसं काहीच फोनच नाही उचलले गेले, काहीच झालं नाही. तेव्हा त्यांचं एक चित्रपट होतं, मोठं चित्रपट जे गाजलं, ते रिलीजवरती होतं. सो ते रिलीज झालं. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न केले, त्याचंही काही झालं नाही. मग मी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती एक लाईट अँड साऊंड लेझर शो करत होतो. सो त्याच्या कामासाठी मी पुण्यात होतो. आणि पुण्यात मी असताना मला एक मेसेज आला की सर विल मीट यू टुमॉरो. बर. तर मी म्हटलं ठीक आहे, सर विल मीट मी टुमॉरो, पण टुमॉरो कुठे आणि कसं? तर मग मी त्यांना फोन केला, त्यामुळे कम टू चेन्नई. तर मी होतो पुण्यात. बरं, तेव्हा तंग परिस्थिती होती, त्यामुळे तिकीट काढून जाणं बिणं वगैरे सगळंच खर्चिक प्रकरण होतं. चेन्नईला जाणं, कधी आयुष्यात गेलो नव्हतो चेन्नईला. मी माझं काम संपवलं, मी रात्री मुंबईत आलो. माझ्या एका असिस्टंटने तिकीट काढलं त्याच्या पैशांनी. हां, एल्विन राजा म्हणून माझा असिस्टंट होता तेव्हा, त्यांनी त्याच्या पैशांनी तिकीट काढलं आणि आम्ही दोघं गेलो चेन्नईला. आम्ही चेन्नईला गेलो. बरं, एल्विन तमिळ बोलायचा, आहेच मुंबईचा, पण त्याला तमिळ बोलता येतं. सो तो तिकडे त्यांच्या मॅनेजरशी काहीतरी त्यांच्या भाषेमध्ये बोलण्याचं हे, आणि रस्ता आहे ते लेफ्ट राईट फलाना डिमका असं तसं सगळं प्रकरण चाललं होतं. आणि बोलता बोलता त्या ड्रायव्हरला कळलं की आम्ही कोणाला, म्हणजे टॅक्सीवाल्याला कळलं की आम्ही कोणाला भेटायला जातोय. बरं, अच्छा. सो त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि त्यांनी म्हटलं की यू आर गोइंग टू मीट हिम, त्याच्या तुटक्या मोडक्या इंग्रजीमध्ये. तर मी म्हटलं येस. तुम्हाला आधी सांगायचं नाही यार, मी घेऊन गेलो, मी नेतो ना तुम्हाला. तो घेऊन गेला आणि त्यांनी आमच्याकडनं पैसे नाही घेतले टॅक्सीचे. बघा, साऊथ स्टार्स. आणि मी त्यांच्याकडे गेलो, त्या नटाकडे, आणि मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, म्हणजे त्यांच्या घरातच एक ऑफिस होतं, तिथं गेलो. आणि मला एक सेकंद काही कळलंच नाही, मी ब्लँक झालो. कारण तो माणूस, जो सुभेदार तानाजी मालुसरेंचं मी ज्यांना जे वर्णन लिहून दिलं होतं की असं असेल कॅरेक्टर स्केच, आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा रिसर्च करून त्या प्रकारचे कपडे घालून, त्या प्रकारची मिशी आणि दाढी आणि केस सगळं करून तो माणूस तयार बसला होता. काय बोलतोस? आणि मी वेडा झालो, मला कळलंच नाही. खरं? तुझ्या ह्याच्या चेहऱ्यावरती पण एक स्माईल आली. हा, इट वॉज मॅडनेस. आय कांट एक्सप्लेन हाऊ द फिलिंग वॉज. मला कळलंच नाही. आणि ततपप पुढं काही कळलंच नाही मला काय बोलायचं. मग त्यांच्याबरोबर आम्ही मराठीत पिक्चर करायचं ठरवलं. आणि आम्ही गेलो एका खूप मोठ्या स्टुडिओकडे हिंदीतल्या, आणि त्यांनी सांगितलं हे सगळं ठीक आहे, पण एक डेब्यू डायरेक्टरवरती आम्ही एवढे पैसे नाही लावणार. मराठीत पिक्चर करणार होता? आम्हाला मराठी पिक्चर करायचा होता. म्हणजे आम्हाला पिक्चर करायचा होता. सो तेव्हा शक्य होतं असं करणं. मग ते झालंच नाही प्रकरण, ते पुढं काहीच झालं नाही. आणि मग ते राहिलं सगळं मागे. लोकमान्य आल्यानंतरची गोष्ट नाही, हे लोकमान्याच्या काळात चाललं होतं सगळं. अच्छा, ते त्याच दरम्यान. मग आम्ही परत विचार केला की यार अपना ड्रीम कास्ट क्या है. अजय सर होते. जो था वो. अजय सर, कारण आमचे पेंटिंग्स वगैरे सगळे अजय सरांना बनवून गेली होती. ठरलेलंच तसं. अजय सर वॉज आउट ऑफ रीच रे. म्हणजे अजय सर. सो मग आम्ही सगळे बसलो आणि मग सगळं म्हणाले की सर, जो अपना ड्रीम है ना वो ट्राय करते, ते आपण एक फिगर आउट करूया, जे अपना एक. पण एक बोलू का मी? मला माहित नाही तू हेजिटेट का होतोस, पण मला त्या कलाकाराचं नाव ऐकून घ्यायला का आवडेल. इट्स नॉट अबाउट तो प्रोजेक्ट होऊ शकला की नाही, पण त्या चेन्नईत बसलेल्या व्यक्तीला 4 ओळीचा मेसेज, 30 सेकंदाचा मेसेज आपला वाटतो, त्याला गोष्ट कळते, त्याला ती करायची असते, आणि तो इतके एफर्ट्स घेऊन तिथे रेडी असतो. कोण करतं असं? करतात काही ऍक्टर्स, नाही करत कोणी. वेडी माणसं करू शकतात. तो वेडा कोण? फार वेडा आहे. चेन्नईतले 4 सुपरस्टार सांगायला हरकत. चेन्नईतले डिसरिस्पेक्टफुल. का डिसरिस्पेक्ट? उलट म्हणजे रिस्पेक्टफुल आहे. बरीच गोष्टी आहेत त्याच्या मागे. सो चेन्नईतले 4 सुपरस्टार त्यातलं एक. बरं, ठीक आहे, ते सांगायला हरकत नाहीस तू, पण आय डोंट नो व्हाय. उलट मला त्या व्यक्तीबद्दल आणखी जास्त आदर वाटतो ते सगळं ऐकल्यावर. सो मग आम्ही म्हटलं की आपला ड्रीम प्लॅन कोण आहे.
सो मग ड्रीम प्लॅन होता अजय सर. मग अजय सरांचं पिक्चर चाललं होतं शिवाय. त्याच्या कारण डिरेक्टर पण होते शिवायचे, तर शिवायमध्ये ते बिझी होते. मग आम्ही माझ्या 2 मित्रांच्या सोबत, जे माझ्या अत्यंत जवळचे माझे मित्र आहेत, त्यांच्याबरोबर मी अजय सरांकडे पोचलो. जनरली थांबत होतो ना मी, जनरली अशा मोठ्या लोकांपर्यंत रीच होणंच अशक्य. मी तानाजीच्या वेळेस पण अजय सरांकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, कारण मी अजय सरांच्या दारावरनं मला परत जायला होतं, मी पोचू शकलो नव्हतो. तो उंबरठा क्रॉस नाही, तेव्हा परिस्थिती अशी होती की मला ते पेनिट्रेट नाही करता आलं. तानाजीच्या वेळेला, सॉरी, लोकमान्याच्या वेळेस. लोकमान्याच्या वेळेला, येस. आणि तानाजीच्या वेळेस पुन्हा एकदा अजय सरांनी ट्राय केलं होतं, तेव्हा पहिल्या फटक्यात ते झालं नव्हतं. अशा वेळेला काय करायचं? थोडी निराशा होते, कारण काय समोर बसलोच नाही ना कधी. एकदा समोर बसलो की गोष्ट वेगळी होते. अजय सरांना भेटण्याआधी बजेट मुद्दा नसतो का यार? बजेट इज अ सेकंड स्टेप. एक बार बड़ा एक्टर आ गया तो फिर बजट बन ही जाता है ना. अच्छा, ओके. बजेट तो खडा हो ही जाता है. अच्छा. तुझ्याकडे किती सोनं असेल, करेक्ट, पण जोपर्यंत ते सोनं तो माझ्याकडे ओढा होत्या म्हटल्यानंतर आज किमान एक 200 कोटी लावायला तयार होतील. ठीक आहे, देवकृपेने. बरं, मग तू अजय देवगणकडे गेलास, असाच रीच झालास? असाच नाही रीच झालो. माझे 2 मित्र, त्यांनी मला खूप मदत केली, प्रसाद सुतार आणि शशी ढवळे. शशीभाई आज नाही आहेत आपल्याबरोबर, पण शशीभाईंनी अजय सरांकडे बोलले आणि शशीभाईंचं खूप सरांकडे, म्हणजे शशीभाई सरांचे एकदम जीवाभावाचे मित्र, आणि प्रसाद, ह्या दोघांबरोबर मी अजय सरांकडे. काय झालं होतं यार? ते झालं ना नोटबंदीच्या दुसऱ्या दिवशी. 9 डिसेंबरला बहुतेक नोटबंदी झाली होती. मी अजय सरांना 7 नोव्हेंबरला भेटलो आणि त्यांना दाखवलं की असं असं करायचं, आणि सरांनी सांगितलं परवा ये. बर. तर 9 तारखेच्या ऐवजी ते 10 तारीख असं काहीतरी झालं, नोव्हेंबर, असं मला आता आठवण तारीख, पण नोटबंदीच्या दुसऱ्या दिवशी. हा, नोटबंदीच्या दुसऱ्या दिवशी. आणि सगळं म्हणजे सगळेच वेडे झाले होते. त्यामुळे सगळी जाम असं वातावरण सगळं वेगळं होतं. सो मग तिथे गेलो मी, आणि मी माझी तयारी करत बसलो घरी. आपलं स्क्रिप्ट नरेशन आणि हे आणि ते सगळं पिच करायची ना फिल्म, त्यामुळे ते सगळं नरेशन वगैरे घरात तयारी करत बसलो. आणि मला लक्षात नाही किती वाजले ते, आणि मी उशीर झाला मला जायला. आणि मी जेव्हा गेलो तेव्हा सर ऑफिसच्या, त्यांचं ग्राउंड फ्लोअरला ते ऑफिस होतं जुहूला. सर दारातच उभे होते. है किधर भाई? तर म्हटलं सॉरी सर, लेट हो गया. आणि मग आतमध्ये गेलो, आणि मग 2-4 मिनिटं जरा इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मग नरेशन स्टार्ट. त्यांना प्रॉपर नरेशन दिलं सगळं? हां, म्हणजे त्याच्या आधी जेव्हा मी सरांना भेटलो होतो तेव्हा मी त्यांना तो तशाच प्रकारचा एक मेसेज पाठवला होता, म्हणजे कोणाच्या तरी थ्रू. आणि मी स्केचेस आणि पेंटिंग्स करतो खूप जास्त, टू शो हाऊ द कॅरेक्टर इज, मी कशी फिल्म बनवणार आहे. आपल्याच एका मित्राचा फोन येतोय, तर तसंच मी त्यांना भेटलो होतो. आणि त्यानंतर त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा मी त्यांना फर्स्ट हाफ स्टार्ट टू फिनिश नरेट केला होता. आणि मग आल्यानंतर त्यांनी होकार दिला. सरांनी फर्स्ट हाफ ऐकला आणि मला म्हणाले की ये अच्छा है बट ये करेगा कैसे. तर मी म्हटलं सर कर ना, स्ट्रक्चर क्या है. तर आपल्याला कुठे काय ॲक्टर स्ट्रक्चर वगैरे. तर मी म्हटलं सर स्ट्रक्चर में वो दिस इज सिनेमा वैरिटी, दिस फ्रेंच फॉर्म्युला ऑफ, वो नहीं, स्ट्रक्चर क्या है, पैसे कौन दे रहा है. अच्छा. तर मी म्हटलं सर वो अभी करते हैं फिगर आउट, कुछ ना कुछ कर लूंगा. तर सर म्हणाले अगर, तेव्हा माझं एका दुसऱ्या स्टुडिओशी बोलणं झालं होतं, त्यांनी पण अशी जड घातली होती अगर स्टार आ गया तो फिर कर लेंगे पिक्चर. तर तेव्हा सर म्हणाले की अगर किसी ने नहीं की पिक्चर तो मैं प्रोड्यूस कर लूंगा. तर मी म्हटलं ते सर वो सब ठीक है, आप प्रोड्यूस कर लोगे बट ऍक्ट करोगे ना. म्हणाले ऑब्वियसली करूंगा ना, अच्छी स्क्रिप्ट आहे, कर ले आगे. सो असं ते सुरुवात झाली. अशा वेळेला नवीन दिग्दर्शक म्हणून त्यांनी तुझ्यावर काय प्रश्न विचारले होते? मी सरांना खूप नंतर विचारलंय की सर यार आपने मेरे पे, म्हणजे आज भरोसा कैसे किया. हा, आज संबंध खूप वेगळे आहेत, तेव्हा संबंध थोडे वेगळे होते. आज सरांशी मी ओपनली 4 गोष्टी बोलू शकतो, म्हणजे ड्युरिंग द कोर्स ते झालं. तर मी सरांना म्हटलं की सर आपने मेरे पे ऐसे विश्वास कैसे किया, हाऊ डिड यू ट्रस्ट मी.
तर मला म्हणाले की तेरा नरेशन देख के और सुन के और तूने जो काम दिखाया था, मी एक खूप जाड स्टोरी बोर्डचं बुक घेऊन गेलो होतो बनवून, स्पायरल बाइंड करून. मी प्रत्येक सीन कसा शूट करणार आहे, मी त्याच्यामध्ये भयंकर जास्ती डिटेलिंग केलं होतं. मी प्रत्येक सीनच्या शॉर्ट्सपासनं एव्हरीथिंग वॉज रिटन डाऊन, आणि जे मी त्यांना नरेट केलं होतं ते सगळं त्यांना त्या पेपरमध्ये दिसत होतं की दिस इज हाऊ इज गोइंग टू मेक द फिल्म. सो त्यांना तेव्हा ते मला म्हणाले की मेरे को समझ में आ रहा है तेरे को पिक्चर दिख रही है, अब तेरे को उतारनी है, तो तू उतार लेगा. सो दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. आणि नरेशन किती वेळ चाललं होतं? आय थिंक फर्स्ट हाफ मी माझ्यामध्ये साधारणपणे 45 ते 50 मिनिटं नरेट केलं, आणि नंतर सेकंड हाफ मी साधारणपणे 30 मिनिटात त्यांना ऐकवला होता, कारण सेकंड हाफमध्ये ते शेवटची 28 मिनिटं तर ॲक्शनच आहे. सो ती ॲक्शन नंतर फ्लॅश आउट केली होती. पण साधारणपणे टोटल मिळून पकड ना 1.5 तास इंटरव्हल पकडून. हे अजय सर आल्यानंतर जेव्हा सिनेमा करायचं ठरलं, सिनेमाचं बजेट ठरलं, काहीतरी 100, 105, 10 कोटी असेल, ते तुला मिळाल्यानंतर सगळ्यात मोठी धडकी असते की हे आता आपण याचं कसं युटिलाइज करायचं. नाही, कमी होते रे पैसे, ते पैसे फार कमी होते, कारण गरज खूप जास्ती होती. गरज खरंच सांगतो, आम्ही केलं पिक्चर, आता ते बुक्समध्ये काय मला माहिती नाही, पण ऑफिशियली आम्ही पिक्चर केलं 109 कोटी. नाही, तुझी गरज किती होती? गरज तर म्हणजे फिल्म मेकरला माहिती नसतं ना की जितके मिळतील तेवढे वापरणार, पण ते वापरण्यासाठी आपलं मिडिल क्लास मेंटॅलिटी देते ना तिकडे कामी, की भाई अभी ये नहीं है तो कट कॉर्नर्स करो, अभी ये सिंपल करो, ये ऐसे करो. हे बघ, मी सरळ विषयात हात घालतो, मुद्द्याची बात सांगतो. हां, आपल्याकडे जनरली काय होतं की एखादा सीन, म्हणजे शिवाजी महाराजांवरचा पिक्चर करायचा, माझं बजेट 10 कोटी रुपये समज, 10 कोटी घातलं, पिक्चर सुरू झालं, शिवराज्याभिषेक दाखवायचा आहे, प्रोड्युसर म्हणतो की वो 10 करोड बाजू छोड, शिवराज्याभिषेकासाठी मी तुला एक्स्ट्रा 5 कोटी देतो. आपल्याला अनेकांना कळत नाही 5 कोटी वापरायचे कसे. नाही असं बऱ्याचदा होतं. नाही समित्र, हे लॉजिकच चुकीचं आहे का मी तुला सांगतो. कारण का काय आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंथरूण बघून पाय पसरा. हे बरोबर आहे, 100%. ठीक आहे. आता त्या काळामध्ये 100 कोटी प्लस बजेट करणं वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. का? कारण का ते कॉस्ट मॅथमॅटिक्स बसायला पाहिजे ना. कारण अजय सरांनी फीस घेतलीच नाही, अजय सरांनी पैसे नाही घेतले, कारण का ते सगळे पैसे फिल्म मेकिंगमध्ये टाकले. करेक्ट. ह्याचं कारण असं होतं की 100 कोटी जर तुम्हाला कमाई करायची असेल तर बॉक्स ऑफिसवरती त्याच्यापेक्षा काही गुणिले 2 करायला लागतात टॅक्स, प्लस तुमचं सॅटेलाइट डिजिटल, आणि शेवटी प्रॉफिटेबल व्हेंचर पाहिजे ना निर्मात्याला. सो हे कॉस्ट बसवायची कशी वॉज अ व्हेरी बिग टास्क. बरं, आमच्याकडे काय गाणी नव्हती सुपरहिट, असणारच नव्हती की त्या गाण्यांमुळे काहीतरी होईल. ती गाणी नंतर विषानुरूप आली, म्हणजे स्क्रिप्टमध्ये होती गाणी, पण ती विषानुरूप आली आणि पिक्चर हिट झाल्यावरती गाणी हिट झाली. गाणी आधी हिट झाली मग पिक्चर झाला अशातला भाग नाही, गाणी चित्रपटानंतर हिट झाली. आणि कुठल्याही कॉन्सेप्ट ड्रिव्हन फिल्ममध्ये हा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे गाण्याचा रेव्हेन्यू नव्हता. बरोबर. बरं, आमची जी स्टारकास्ट होती त्या स्टारकास्ट वॉज नॉट अ व्हेरी डिजिटल सॅटेलाइट फ्रेंडली स्टारकास्ट, की वी डिडंट हॅव दॅट. सो एक बॉटम लाईन तुम्हाला जी कव्हर करायला जी बेसिक गोष्टी लागते त्या आमच्याकडे नव्हत्या. परत हा विषय असा, आणि आमच्या स्टारकास्ट वॉज नॉट सपोर्टिंग अन ओव्हरसीज कलेक्शन. का? ओव्हरसीज कलेक्शन उत्तम स्टारकास्ट होती, म्हणजे जे दिसली ओव्हरसीज फ्रेंडली नाही ना. ओव्हरसीज फ्रेंडली स्टारकास्ट आहे, त्यामुळे भारताच्या बाहेर बॉक्स ऑफिस वॉज अगेन व्हेरी रिस्ट्रिक्टेड. सो ह्या सगळे जेव्हा आपण एक्सप्लॉयटेशन ज्याला म्हणतो, हे सगळे शब्द थोडा वाईट आहे, पण दॅट्स अ वर्ड दॅट इज यूज, तो डिक्शनरीमध्ये हाच शब्द आहे. हे सगळे एक्सप्लॉयटेशन जे बघले तर आपल्या थिएट्रिकलवरती भार खूप मोठा होता. बरोबर. आता थिएट्रिकलवरचा जो एवढा मोठा भार आहे तो सांभाळणं म्हणजे प्रत्येक रुपया जेव्हा तुम्ही वाचवता तेव्हा गुणिले 3 रुपये तुम्ही कमवता. बरोबर. करेक्ट. सो द प्रेशर इज व्हेरी हाय. सो किती मोल्डिंग्स वापरली जात आहेत सेटवरती, किती फ्रेश मोल्डिंग्स होत आहेत, की ह्या प्रत्येक गोष्टीची खडा बित्तम तपासणी मी रोज करायचो कि मेरे को इधर ना खर्चा करना ही नहीं, ये नहीं करो, मुझे ये नहीं चाहिए, मैं ये नहीं करूँगा, मैं यहाँ पे ये पैसा मैं यहाँ पे डालूंगा, ये मोल्डिंग मैं यहाँ पे रियूज करूँगा, इसको पेंट करके मैं ये करूँगा. हे असं जेव्हा तुम्ही गणित बांधायला लागता, म्हणजे आम्ही फिल्म मेकिंगमध्ये त्याला फार, तुला माहिती आहे, तुला वेगळं सांगायची गरज नाही, चीटिंग हा शब्द खूप चांगला होता. चीटिंग हा
दृढार्थाने त्याला वाईट अर्थ आहे की फसवणूक आहे, पण फिल्म मेकिंगमध्ये चीटिंग इज व्हेरी सिम्पल. सो दिस ॲक्सिस आय एम शूटिंग हिअर, बट दिस काउंटर ॲक्सिस आय एम शूटिंग समवेअर आफ्टर 3 days. सो हे मॅडनेस प्लॅनिंग करून वी हॅड टू बिल्ड. त्यातून साला क्लायमॅक्स नाईट 60% पिक्चर होती रात्र. इतर म्हणजे आधीचा भाग अजय सर रात्री शूटिंग करत नाहीत. सो त्यांनी मला हा दुसरा प्रश्न विचारला, पिक्चर करेगा कैसे भाई, मैं नाईट नहीं करता, 2 रात दूंगा सिर्फ. तो म्हटलं सर टेन्शन नहीं, मैं पिक्चर इंडोर कर रहा हूँ. तो तेव्हाच वेडा, इंडोर करेगा पिक्चर, इंडोर करेगा मतलब मैं सेट लगा के इंडोर. अरे एवढा मोठा कडा चढायचा आहे, कोंढाणा सिंहगड एवढा मोठा चढायचा आहे, हा तू इंडोर कसा करणार, तू वेडा आहे का? सर वो कर लूंगा. कैसे कर लेगा? I mean, स्ट्रॅटेजी, कसं काय ठरवलं? स्ट्रॅटेजी प्लॅनिंग. आम्ही कडा असा असतो ना, असा आपला कडा, करेक्ट ना? तो आम्ही कडा हा असा लावला 45 डिग्रीमध्ये. जो 80 डिग्रीचा कडा आहे तो आम्ही 45 डिग्रीमध्ये लावला आणि ते अशाने कॅमेरा मी असा डच करून शूट केलं. सो ह्या गोष्टी मी सांगणार नाही कारण का फिल्म मेकिंग मधली मजा निघून जाते, पण देर इज अ वे टू डू इट. देर इज अ स्ट्रॅटेजी अँड देर इज अ प्लॅनिंग. हे कोणी सुचवलं तुला? हे किडे, हे बसून फिगर आउट करणे, इंजिनिअरिंग दिमाग, स्टेप बाय स्टेप सोल्युशन टू द प्रॉब्लेम. प्रॉब्लेमच एवढा मोठा करा की सोल्युशन पण तेवढं चांगलं होतं. सो यू हॅव टू फिगर आउट अ वे. या सगळ्यामध्ये लोकमान्य करणारा ओम राऊत आणि तानाजी करणारा ओम राऊत, याच्यात काय काय फरक झाला होता रे? काय महत्वाचे बदल झाले तुझ्या? यार मला काय लक्षात आलं माहिती आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी माझ्यामध्ये बदल करून आणली ती म्हणजे 2-3 होती. एक म्हणजे अपिअरन्स. मी हाफ पॅन्ट आणि कुर्ता घालून लांब केस झल्लीसारखा फिरायचो. मला लक्षात आलं की मी अचानक 2 वर्षामध्ये 100 कोटी रुपयेचा सिनेमा एक माझ्याकडे जबाबदारी आहे. आय एम नो लेस देन एनी CEO ऑफ अ कंपनी. ॲब्सोल्युटली. सो आय नीड टू बिहेव लाईक अ CEO. सो मी माझ्या आजूबाजूला लोक तशी बनवली की राईट फ्रॉम माय पर्सनल असिस्टंट टू मॅनेज माय कॅलेंडर, टू माय अपिअरन्स, टू द वे आय ड्रेस, टू द वे आय फंक्शन, टू द वे आय एम आर्टिक्युलेट, टू द वे आय बिहेव. हे सगळं बदललं. हे कम्प्लिटली बदललं. मी केस कापले, मी फुल पॅन्ट घालायला लागलो कारण हाफ पॅन्टवाल्या मुलाला 100-125 कोटी कोण देत नाही आहे. मी फुल पॅन्ट घालायला लागलो. मी माझं कॅलेंडर भयंकर शार्प केलं. शार्प इन द सेन्स माझं कॅलेंडर आजही तुला माहिती आहे, आय एम इन बिटवीन प्रोजेक्ट्स, तरी माझं आवरली प्लॅन आहे. मी प्रत्येक तासाचं, मी 1 तासापेक्षा जास्ती कोणाला वेळ देत नाही आणि मी 1 तासापेक्षा अधिक कोणाचा वेळ घेत नाही. मी आवरली काम करतो आणि मी आवरलीच बसतो, किंवा जी काय ठरलेली वेळ असेल, 15 मिनटं तर 15 मिनटं, 2 तास तर 2 तास. मी टाईम टू टाईम, आणि माझा अख्ख्या दिवसाचं कॅलेंडर इज स्पिक अँड स्पॅन मॅनेज्ड. देर इज नो क्लॅश. कोणतरी आलंय, थांबलंय, आता हे वेगळं आहे कारण आपलं जरा पर्सनल चाललंय, पण अदरवाईज इट इज ऑलवेज स्पिक अँड स्पॅन मॅनेज्ड. वेळेचा उपयोग हा पूर्णपणे करून घेणं. आय डोंट बिलीव्ह इन वर्क लाईफ बॅलन्स. अच्छा. माय वर्क इज माय लाईफ. करेक्ट. सो मला काय फरक पडत नाही. मला शनिवार नाही, रविवार नाही, मला काही नाही. पण एक नक्की, जेव्हा मी घरी जातो तेव्हा मी फोन बंद करतो. काही लोकच आहेत जे मला पोचू शकतात माझ्याकडे, आणि इफ यू आर इम्पॉर्टंट यू नो हाऊ टू रीच मी. If you are important to me, correct, you exactly know who to call so that Om will call back in the next 5 to 7 minutes. So मी थोडं स्वतःला, आणि मी माझ्या मित्रांबरोबर खूप वेळ घालवतो. मी धमाल मस्ती थट्टा फॅमिलीजबरोबर खूप मजा करतो. दॅट इज सेपरेट. नाईस. हे जरा तुझ्या इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आणि पर्सनल लाईफ. प्रोफेशनली तुझ्यामध्ये काय? हे प्रोफेशनलच आहे, म्हणजे इन अ वे क्रिएटिव्ह लेवलवर. भाई होमवर्क, तुझ्या एखादा सिनेमा होमवर्क भयंकर. आणि अगेन जे मी तुला सांगतो ते, मी रोज स्टार्टअप चालवतो यार. एव्हरी डे इज अ स्टार्टअप. मैं रोज स्टार्टअप चलाता हूँ. हर फिल्म स्टार्टअप आहे. रोज नवीन विहीर खणायची आहे, रोज नवीन पाणी काढायचं आहे, रोज नवीन काय म्हणतात ते संकटांना आणि डिफिकल्टीजना सामोरं जायचं आहे. रोज वेगळे प्रॉब्लेम्स आहेत, रोज वेगवेगळ्या गुगलीज आहेत,
रोज वेगवेगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत, रोज वेगवेगळे प्रॉब्लेम सोल्युशन्स आहेत. सो यू हॅव टू फंक्शन लाईक अ स्टार्टअप. मीच आहे जो माझ्या कंपनीचा CEO आहे, आणि मीच आहे माझ्या कंपनीचा प्लंबर, आणि मीच आहे IT सपोर्ट, सगळं मीच आहे. करेक्ट. ह्याचं कारण असं की मला हे सगळं करायला लागतं. हे सगळ्यांना करायला लागतं. जे स्टार्टअपमध्ये करतात हे त्याच प्रकारे मी काम करतो. त्याच्यामध्ये नवीन काही नाही. मी दर 1.5-2 वर्षांनी नवीन स्टार्टअप करतो, कारण का दर 1.5-2 वर्ष मी नवीन चित्रपट करतो. करेक्ट. सो हर रोज नया स्टार्टअप आहे, हर रोज नये लेवल आहे. पण या सगळ्यामध्ये तानाजी खूप हिट झाला, म्हणजे लोकांना खूप आवडला, तो सर्वदूर पोहोचला. जी तुझी इच्छा होती, तुझ्या ग्रीक मित्राबरोबर जो बोलला होतास की मला ही म्हटलं होतं तानाजी द अनसंग वॉरियर असं चित्रपटाचं टायटल होतं. जेव्हा पिक्चरांनी 100 कोटी झाला त्या दिवशी मी असं म्हटलं की तानाजी नो मोर अनसंग. सो ते खूप मोठं सॅटिस्फॅक्शन. इट्स अ व्हेरी इमोशनल अँड सॅटिस्फाईंग मोमेंट फॉर मी ॲज अन इंडिव्हिज्युअल. तुला ते यश कसं पोचवलंस तू, जेव्हा तुला कळलं की आपण जे केले ते पोचलं लोकांपर्यंत, तर हिट आहे, ज्याची प्रत्येकाला मोह असतो, तू नाकारू शकत नाहीस. मजा वाटते रे. घेतो उद्या पुन्हा हाच खेळ, हे आता कळतंय. तेव्हा पण असं यश अपयश ह्याच्यानी मी अजिबात हुरळून जात नाही, काही फरकच नाही पडत. तेवढ्यापुरतं काम केलं, मजा आली, आनंद घेतला, धमाल आली. आपण एकत्रित खूप छान जेवतो, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं, पण त्याच्यानंतर यू हॅव टू अगेन फिगर आउट हाऊ टू अर्न फॉर टुमॉरो ना. पुन्हा भूक लागतेच, पुन्हा भूक लागतेच. मग त्याच्या मागे मग आज चायनीज खाल्लं तर उद्या मालवणी खावं असं वाटतं. परवा मुद्दा मांडलास तू या सगळ्यामध्ये ना. जसं तू म्हणालास की तू जे मुद्दे मांडतोस बजेटचे किंवा तुमच्या प्रॉडक्टचे, हे कुशाले लागू होतं. मी खूप जास्ती बोलू शकतो ह्याच्यावरती, पण ते फारच जास्ती क्लिष्ट आणि टेक्निकल होऊ शकतं. टेक्निकल होत नाही, तू बोलत राहा, मला कळलं ना तर मी सांगतोस तुला. पण जसं तू म्हणतोस की शेवटी एक स्टार्टअपच आहे तो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इतर स्टार्टअपमध्ये आणि तुझ्यामध्ये, इतर वडापाव तुझ्यामध्ये, पिझ्झा तुझ्यामध्ये, हा महत्त्वाचा फरक हा आहे की इथं 1+1=11 पण असू शकतं. क्रिएटिव्ह फील्ड आहे हे सगळं. पिक्चर करायचा तर तो माससाठी केला पाहिजे, जे आपण सुरुवातीला बोललो की माससाठी केलं पाहिजे, लोकमान्य तिथपर्यंत गेला नाही, पण आता माससाठी करायचं आहे. म्हणजे याला फक्त स्टार्टअप असं देऊन चालत नाही, कारण इथं क्रिएटिव्हिटी पण आहे. लोकांची नस काय आपण बघायचंय, त्यांना काय हवंय, आपल्याला काय द्यायचंय, ही सगळी तारेवरची कसरत आहे. अशा वेळेला जेव्हा तू गोष्ट एखादी तयार करतोस किंवा ती गोष्ट घेऊन एखाद्या प्रोड्युसरकडे जातोस, तिथं तुझं स्टेट ऑफ माइंड काय असतं, तू ती कशा पद्धतीने पकडतोस. असं म्हटलं जातं की अंदर से आना चाहिए. जोपर्यंत मी डेस्परेट होत नाही ना की मेरे को यार ये कहानी बोलनी है यार, जोपर्यंत मला ते डेस्परेशन आतनं येत नाही ना की हे जर मी सांगितलं ना तर अघोरी पाप होणार आहे माझ्याकडनं, किंवा मी वेडा होऊन जाईन, किंवा मला मेंदूवरती परिणाम होईन आणि मी साईक होईन, जोपर्यंत हे वाटत नाही ना तोपर्यंत पिक्चर मत बना. यू हॅव टू बी मॅड टू टेल द स्टोरी दॅट यू वॉन्ट टू टेल. करेक्ट. अगेन स्टार्टअप, जोपर्यंत तुम्हाला पॅशनेटली वाटत नाही ना की भाई मेरे को ये करना है, जब तक मैं ये नहीं करूंगा ना कुछ प्रॉब्लम हो जाएगा, मैं टूट जाऊंगा, जोपर्यंत हे वाटत नाही ना तोपर्यंत तुम्ही कुठलं प्रॉडक्टच नाही बनवू शकत. सिमिलरली तोपर्यंत तुम्ही कुठला सिनेमा नाही बनवू शकत. तुझ्यासारख्या अनेक दिग्दर्शकांना ज्यांनी मराठीत उत्तम काम केलं, त्यांना हिंदीत काम करायचं आहे. त्यांना असं वाटतं की आपण, आणि त्यात काही चुकीचं नाही, त्यांना असं वाटतं की आपण मोठ्या बॅनरमध्ये काम करूया, मोठ्या बजेटचं काम करूया, मोठे सिनेमे घेऊन येऊया. सगळ्यांनाच ओमरावत का होता येत नाही मग? काय अडचण? लक्ष्मण आपल्याकडे उत्तम काम करतोय, आदित्य करतोय, समीर करतोय, मला माहिती आहे, ते आहेत ना. ती फळी सोड. आता जे मराठीत ज्यांना जे नवीन आहेत म्हणा, 2-4 सिनेमे केलेले आहेत, अशांना पण यायचंय. मी त्यांना हे काय विचारतो तर हे त्यांनी लक्षात घेऊन स्वतःमध्ये बदल करावेत. काय केल्यामुळे ही सगळी फळी इथे येऊ शकेल? कन्सेप्ट असते, गोष्ट असते, पॅशन असते, काहीतरी लॅकिंग असतं. ते काय भरल्यामुळे हे शक्य होऊ शकतं. आमच्याकडे मी ऑफिसमध्ये ज्या गोष्टी लोकांना कंपल्सरी केल्या आहेत माझ्या असिस्टंट्सना, आज नाही गेले अनेक वर्ष, त्या 2-4 गोष्टी आहेत. मी गुरुकुल चालवतो. म्हणजे माझ्याकडे जे माझे असिस्टंट्स आहेत आज, काही असिस्टंट्स बरेच वर्ष माझ्याबरोबर आहेत आणि काही असिस्टंट्स आज खूप वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पदांना, म्हणजे मोठमोठ्या प्लॅटफॉर्म्समध्ये खूप मोठ्या मोठ्या पदांना, किंवा स्वतः प्रोड्युसर झालेले आहेत, किंवा वेगवेगळ्या छान लेवलला पोचलेले. आणि बघून खरं सांगायचं बरं वाटतं. त्यामुळे मी अभिमानाने सांगू शकतो की मी गुरुकुल चालवतो. मी मेरी इन्स्टिट्यूट चलाता हूं. तो
मी आमच्याकडे 4-5 गोष्टी कंपल्सरी केल्यात. एक म्हणजे मार्केट रिॲलिटी असणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्वी असं होतं आणि आता थोडं बदललंय, की एक 2-4 हँडल्स आहेत Twitter, Instagramवरती, की जी तुम्ही फॉलो करायलाच पाहिजेत. बरं. किंवा पूर्वीच्या काळात जर सांगणार तर बॉम्बे टाइम्स हा रोजचा वाचलाच गेला पाहिजे. रोजच्या लिस्टिंग ॲड्स वाचल्याच गेल्या पाहिजेत. कुठल्या फिल्मचं काय क्रिएटिव्ह आलंय हे आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. यू हॅव टू नो. प्रत्येक फिल्मचा जेव्हा ट्रेलर, भारतीय फिल्म किंवा परदेशी फिल्म जेव्हा ती रिलीज होते, ट्रेलर येतो, गाणं येतं, त्याच्यावरती आमची सगळी पोरं इतर इथे माझ्या खोलीत किंवा बाहेरच्या आमच्या दुसऱ्या खोलीमध्ये किंवा कुठे दुसरीकडे त्या ऑफिस होती जिथे कुठे असू दे, आम्ही सगळेजण बघून ते बघतो, त्याची कारणमीमांसा करतो, त्याच्यावरती डिस्कशन करतो. हे रोज सकाळी बिफोर काम सुरू होण्याच्या आधी आमच्याकडे हा एक्सरसाइज चालतो. हा रोज रात्री काम संपल्यावरती हा पुन्हा एकदा एक्सरसाइज होतो. सो आमच्याकडे अंडरस्टँडिंग ऑफ मार्केट, आणि मार्केट म्हणजे बाजारपेठ म्हणत नाही, मार्केट म्हणजे द कॉन्टेंट दॅट इज कमिंग आउट. अच्छा, ओके. वेदर इट इज सिनेमा, वेदर इट इज OTT सिरीज, वेदर इट इज फॉरेन फिल्म, काही असू दे, ह्या सगळ्यावरती भयंकर जास्ती डिस्कशन आमच्याकडे होतं. आमच्याकडे दर फ्रायडेला, दर सॅटर्डेला आणि दर सोमवारी वीकेंड बॉक्स ऑफिस, लाईफ टाईम कलेक्शन, फ्रायडे ओपनिंग, ह्याच्यावरती तू आमच्याकडे कुठल्याही मुलाला किंवा मुलीला तो विचार की भाई इसका क्या था, ते टक 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 नंबर सांगतील, कारण आम्ही याच्यावरती खमासान डिस्कशन करतो. सो अंडरस्टँडिंग ऑफ मार्केट रियालिटी इज नेसेसरी. फॉर एक्झाम्पल, आत्ताची जर मी हा तुमचं पॉडकास्ट कधी होणार आहे मला माहिती नाही, पण जर आता तू जर माझ्या टीममधला किंवा कोण मित्र आहेस किंवा कोण, आपण एक चर्चा करायला बसलो आणि तू जर म्हणालास की यार मेरे को पिक्चर करनी है एक युनिफॉर्म ऑफिसर के ऊपर, अभी आपलं हे होऊन गेलं, ऑपरेशन सिंदूर झालं, विषय थोडा हे आहे, सेन्सिटिव्ह आहे, तर मला ऑपरेशन सिंदूरचं आहे, तर तू किसको कास्ट करेगा? तर मी तुला विचारतो प्रश्न, तू कोणाला कास्ट करशील? तर तू मला म्हणालास की मी फलाना डिमकाला कास्ट करेन. ठीक आहे ना. आता त्या फलाना डिमकानी गेल्या 3 वर्षात काय फिल्म्स केले, त्याच्या काय फिल्म्स येऊ घातल्यात, हे तुम्हाला माहिती असल्याशिवाय तुम्ही त्याचं उत्तरच देऊ शकत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर तू त्याला उद्या पिच करतो स्क्रिप्ट, तर तो किती दिवसांनी तुला डेट देऊ शकतो, जर त्याला स्क्रिप्ट आवडलं तरची गोष्ट आहे. तो तुला किती दिवसांनी डेट देऊ शकतो ह्याची तुला जाणकारी असायला पाहिजे. तिसरी गोष्ट जाणकारी असावी की ह्या पर्टिक्युलर विषयावरती किती फिल्म्स येऊ घातल्या आहेत आणि ते कधी येणार आणि त्या कधी लँड होणार आहेत. तू जर्नलिस्ट आहेस, तुला माहिती आहे, मी तुला हे वेगळं सांगायची गरज नाही. हे मार्केट अवेअरनेस जो आहे, हा मार्केट अवेअरनेस असण्याची खूप जास्ती गरज आहे, जी मला ती तुमच्या डोक्यामध्ये ना, अगेन सांगतो, स्टार्टअप आहे. अगर मैं रेस्टोरेंट खोल रहा हूँ, करेक्ट ना, अगर मी कुठे रेस्टोरेंट ओपन करतो तर त्या एरियामध्ये मी कशा प्रकारचं रेस्टोरेंट ओपन करीन, कुठल्या प्रकारच्या खाण्याला तिकडे फुटफॉल आहे, कुठल्या प्रकारचे लोक तिथे येतील, त्यासाठी मी कुठल्या मार्केटमध्ये त्यांना पेनिट्रेट करायला पाहिजे, की बाबा मी कुठल्या पे स्केलवरती त्यांना हे जाईन, मी झोमॅटोत कसा घुसू, मी स्विगीमध्ये कसा घुसू, मी फलानात कसा घुसू, मी रिव्ह्यूज कसे आणू, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मी ते अटॅक करू शकतो. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असतो की मी अप्रोच कसा होऊ. भाई अप्रोच मोठी दार आहेत. अप्रोच ते कसं आहे, ते यू हॅव टू बी ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाइम. सो तो अप्रोच हा पुढची गोष्ट आहे. पण मी जर कोणाच्या समोर बसलो तरी पण आता मी तानाजी लिहून शिवायच्या शूटिंग सुरू होताना आमचं तानाजी लिहून झालं होतं. आय वेटेड फॉर शिवाय टू कम्प्लीट. कारण मला माहिती होतं की जोपर्यंत त्यांचे शिवाय आहे तोपर्यंत ते दुसरा सब्जेक्ट ऐकला आवडला तरी बघणारच नाही, कारण का डिरेक्ट करतायच होता. जेव्हा शिवाय रिलीज झाला त्याच्यानंतर सरांना अप्रोच केलं दिवाळीनंतर. सो यू हॅव टू फाइंड द टाइम, यू हॅव टू वेट. गेम पेशन्स काय, पण ते पेशन्स उगाच हा मी असेल माझा हरित देर खाटल्यावरी असं करून नाही चालत ना. यू हॅव टू प्लॅन इट स्ट्रॅटेजिकली, यू हॅव टू अटॅक. मी नेहमी म्हणतो की मी फिल्म नरेट नाही करत, मी फिल्म पिच करतो. आय पिच माय फिल्म. पिच. तू स्टुडिओला, ॲक्टर्सना, HODsना पिच करतोस म्हणजे काय, मी पिच करतो फिल्म, मी नरेट नाही करत.
मी तुला अशी ऑफर देतो दॅट यू कॅन नेव्हर रिफ्यूज, अँड इट्स नॉट जस्ट मनी. पैसे तर ह्यांच्याकडे आपल्यापेक्षा खूप जास्त आहेत. मैं तेरे को ऐसी ऑफर दूंगा कि तू साला ना बोल ही नहीं सकता. पॉसिबल ही नाही तेरे को ना बोलणं. ह्या लेवलवरती जेव्हा मी कन्व्हिक्शन घेऊन येतो आणि जेव्हा मी तुझ्या समोर बसतो तेव्हा तू म्हणशील की यार ये तो म्हणजे फोमो क्रिएट करो भाई, फियर ऑफ मिसिंग आउट, कि भाई ये तो भाग गया तो ये प्रॉब्लम हो जाएगा. संकेत असतो पकड़ लो उसको, पकड़ लो इसको, ना बोल दे तो प्रॉब्लम हो जाएगी. हे करायला पाहिजे. मला फार महत्वाचा मुद्दा. आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आलोय. हा, तुझे लोक तुला सिग्नल करतात वाइंड अप करायला. तुझे लोक करतात. अच्छा, माझे लोक करतात. मला नाही बरं. आता भाई आता ना कटपुतली आहे रे, जुकबॉक्स आहे, जिकडे चावी मारतात जिकडे ते मी झांज घेऊन माझी उभी राहतो. म्हणजे तू मला कंटाळा येत नाही ना? नाही, यू कॅन टेक. तर या सगळ्यामध्ये तू जेव्हा एक उत्तम सिनेमा देतोस, उत्तम सिनेमा दिल्यानंतर तुझ्यावरचा विश्वास वाढतो लोकांचा. ओम राऊत अच्छा करेल. ऑब्व्हियसली 100 कोटीचा 200 कोटीचा प्रोजेक्ट यायला लागतो, 400 कोटीचा प्रोजेक्ट यायला लागतो. ओम राऊत करेल ते सगळं भारी असं होतं. याचं प्रेशर किती असतं, किती होतं तुझ्यावर? नव्हतं असं होऊच शकत नाही. सी विथ ग्रेटर पॉवर कम्स ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटीज. सो तुझी पॉवर जशी वाढत जाते तशा रिस्पॉन्सिबिलिटीज वाढत जातात आणि तुम्ही त्या उस पे खरा उतरना पडता है. तुम्ही त्या जबाबदारी तुम्हाला ती निभावण्याची शक्ती पाहिजे. कोण ठरवणार खरं आहे? तू खरं उतर. इंटरनल स्ट्रगल बहुत बड़ा है यार. लेकिन तेरा इंटरनल किसको पड़ा है? जो देखते हैं, जिसने पैसा लगाया उसको दिखना चाहिए ना वो. म्हणजे मला नाही कळलं प्रश्न. फॉर एक्झाम्पल तू मला म्हटलं की तू मला विचारतो की हाऊ डू हँडल. नाही, तुलाच विचारतोय मी. तुला वाटतं तू ते करतोयस, पण सिनेमा ही समूह कला आहे. हा, हो, कलेक्टिव्ह आर्ट आहे. फक्त तू एकटा करून चालत नाही, समोरच्याला पण लागतं ज्यांना पैसे लावले. ऑब्व्हियस. तर त्याला कसं पटवून द्यायचं, ह्याच्यासाठी जो स्ट्रगल लागतो ना, की भाई आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. तेच सांगतो ना तुला. यू हॅव टू, जेव्हा मी तुला एखादी ऑफर देतो ना, आता ऑफर पण डील मेकिंग वाली बात होईल. ऑफर इज नॉट जस्ट ऑफर. जर मी तुला म्हटलं की सौमित्र, आपण आजचीच गोष्ट घे, सौमित्र आपण आज 4 वाजता भेटूया का? तर तू म्हणालास 2 वाजता. मी माझं वेळापत्रक हलवण्याचा प्रयत्न केला, ते नाही जमलं, तर मी म्हटलं 4 वाजता. जर मी तुला ऑब्नॉक्शियसली जर सांगितलं असतं की आपण एक 8:30 वाजता रात्री भेटूया, की जे मला जास्ती कम्फर्टेबल आहे, करेक्ट, तू म्हणलं असतास की आज नको, आपण उद्या करूया का? कारण का मला पुण्याला परत जायचं आहे. सो आय हॅव टू मेक यू एन ऑफर दॅट यू कांट रिफ्यूज. करेक्ट. त्या वो दायरे में रहना पड़ता है ना. मैं अनाप शनाप काही सांगू शकत नाही. यार सुबह आ जा 6 बजे यार कल. मी परफेक्ट आहे सकाळी 6 वाजता, पण तू कसा येणार पुण्यावर? करेक्ट. तो सगळ्याचा विचार करायला लागतो. सो यू हॅव टू पुट युअर सेल्फ इन दॅट शूज, की मी कसं करीन हे, मी कसं हे करेक्ट करू शकतो. देख क्या है ना, 100 रुपये लो और 1000 रुपये का काम करके दो. माणसाला कोण आवडतो? जो माझं काम किंवा तुझं काम जो तुझ्यासाठी सुरळीत करतो, तो माणूस तुला आवडतो. बरोबर. मेरा काम जो करता है ना, वो मेरे को अच्छा लगता है. करेक्ट. की मला करायला आवडत नाही. मला माझा ड्रायव्हर खूप आवडतो का? कारण का मला गाडी चालवायला लागते, त्याच्याची तो चालवतोय, मला माझा ड्रायव्हर आवडतो, मी उसको नाही छोड है ना, कारण तो माझं काम करतो ना माझ्यासाठी. सो एखादा स्टुडिओ असेल किंवा स्टुडिओ हेड्स असतील, सो त्यांचं कॉस्ट मॅथमॅटिक्स जर मीच करून दिलं, किंवा जर ॲक्टरचं कॉस्ट मॅथमॅटिक्स जर मीच बसवून दिलं कि सर ये करोगे ना, इतने में आपका सैटेलाइट बिक जाएगा, इतने में डिजिटल बिक जाएगा, म्यूजिक में तो इतना कर ही लेंगे, थिएट्रिकल इतना आ जाएगा, सर ये हीरो की और इतनी लास्ट फिल्मों का इतना है, मेरा इतना है, मैं इतने ला सकता हूँ थिएट्रिकल पे, और सब्जेक्ट ऐसा सब्जेक्ट आहे नाही सर, कर जाएंगे. त्याच्यासाठी मार्केट अंडरस्टँडिंगची गरज आहे, आणि त्याच्यासाठी रोज हॅव्हिंग अ आय ऑफ व्हॉट इज गेटिंग रिलीज्ड, ट्रेलर असो, सिनेमा असो, गाणी असो, आणि त्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन असो, त्याचं अंडरस्टँडिंग असणं इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. या सगळ्यामध्ये प्रेशर्स असतात कुठली असते, की मोठी बॅनर्स येतात, ते त्यांचं मत म्हणतात, हे असं नको, असं करा. त्याच्यावर तुझं क्रिएटिव्ह डिफरन्सेस म्हणतोय मी. तुला असं वाटतं की नाही हे मेरे को नाही चाहिए, पण मोठ्या बॅनर म्हणतो की नाही आम्हाला हे इथं पाहिजे. अशा वेळेला तू काय करत असतोस? कसं तू कन्व्हिन्स करतोस? काय टॅक्टिक्स असते ती? किंवा कारण हे सांगणं पण फार महत्वाचं असतं. पण ठीक आहे ना. हां, सो नाही, इतके मॅटर करतात. मी नाही करत. इतके मॅटर करतात. मी नाही करत. आणि सगळं हंकीडोरी आहे, सगळं हॅपी आहे. पण जेव्हा क्रिएटिव्हली जर ते काय आहे ना, फर्स्ट बी ट्रूथफुल देन इंटरेस्टेड. सो आत्तापर्यंत आपण ज्या सगळ्या गोष्टी बोलतोय त्या सगळ्या इंटरेस्टच्या गोष्टी आहेत. करेक्ट. कारण तू टोन तो पकडलास. करेक्ट.
But somewhere at the core, you are asking me as an artist. As an artist, what is most important is to be truthful. I have to be true to my art. I have to be true to my subject. I have to be true to the job that I have. आणि जेव्हा तुम्ही ट्रूथफुल, आधी तुम्ही ट्रूथफुल असा आणि मग तुम्ही इंटरेस्टेड आहात. ज्या संपूर्ण प्रवासामध्ये लोकमान्यपासून आता झेंडे, सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला होता एक, आणि सगळ्यात लो वाटणारा क्षण कुठला होता की त्या क्षणी वाटत नव्हतं आता मी पुढे काय करेन, आणि मग तू बाउन्स बॅक झालास? सगळ्यात आनंदाचं असं कदाचित आठवायला लागेल, पण बरेच क्षण असतात की जे खूप आनंद देऊन जातात. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा एखादा शॉट खूप छान होतो ना, किंवा एक सीन कडक कट होतो एडिटेबलवरती, किंवा एखादा डायलॉग लेखकाकडनं, डायलॉग रायटरकडनं जेव्हा ऐकतो पहिल्यांदा, तर खूप आनंद होतो. दोज आर व्हेरी सॅटिस्फाईंग मोमेंट्स. तुला जे अपेक्षित आहे ते उत्तर माझ्याकडे नाही आहे की बॉक्स ऑफिसवरती सक्सेस किंवा फेलियरमुळे आनंद किंवा दुःख होतो. नाही, दॅट इज नॉट द अल्टिमेट हाय. अच्छा, दॅट्स नॉट द अल्टिमेट हाय. दॅट इज फॉर पीपल टू नो you've already lived it. You've gone through it. You're sitting in that vantage point where you've understood what is going to happen. The satisfaction comes, or the joy comes, the happiness comes from things which were unexpected, from the things that you did not know. Wow. From the things that were not envisaged. एक कभी कभी मॅजिक हो जाता है ना, आणि वाटतं की चायला आहे रे तो घडवून आणतोय आपल्याकडे. मग कित्येकदा सीन लिहिताना, सीन मला सवय, मी सीन टाईप करतो आणि नंतर परत वाचतो आणि मग पुढचा सीन लिहितो, किंवा एक चालू सीन आणि वाटतं की हे चायला हे काय लिहिलं, अरे हे फार अमेझिंग वाटतं यार, दिस इज, आय एम लव्हिंग दिस. दॅट जॉय इज मच मोर. इट्स द जॉय ऑफ क्रिएशन. इट्स द जॉय ऑफ एक मातीतनं मूर्ती साकारण्याचा एक आनंद असतो, तो खूप जास्ती आनंद देऊन जातो. बल्कि जे दृढार्थाने सो कॉल्ड सक्सेस, ते पार्ट अँड पार्सल आहे. या सगळ्यामध्ये थोडासा लो पॉइंट आला होता का, जेव्हा तो नावारूपाला आल्यानंतर? म्हणतोय नाही, नेहमीच येतात रे, प्रत्येक ठिकाणी येतात. कसं हँडल करतो? कित्येकदा जो आउटसाइड ऑफ स्टंप बॉल खेळायचा नसतो तिकडे खेळायला जातो आणि एज जाते ना रे. वो तो होता ही है ना. बाहर कसं म्हणजे जी तानाजी फिर से चांस मिलेगा, दूसरी इनिंग्स आएगी, दूसरी इनिंग में फिर से खेलने आऊंगा, तब और अच्छा खेलूंगा. और जब अभी आप कम स्कोर करके आउट हो गए, अगली इनिंग्स में फिर से आओगे, उसमें फिर से सेंचुरी लगाने की कोशिश करोगे. बॅगेज वाटत नाही भाई, असतं ना. बट काय म्हणतात ते, सब भूमि है गोपाल की, इसमें अटक कहा, इसके मन में खटक रही वो अटक रहा. ये बात करने में ठीक है, लेकिन इतना आसान भी नहीं है वो ना, क्योंकि आप जितने बड़े हो जाते हो उतना उसका डेंट ज्यादा बड़ा होता है. हो, त्यातनं बाहेर येणे तेवढं सोपं नसतं. मग अशा वेळेला काय सायकोलॉजी, मानसिकता असते आपली, असायला पाहिजे? भाई कॉन्फिडेंस पाहिजे आणि होप पाहिजे की मैं कल फिर आऊंगा काम करने, और मैं कल फिर तेवढ्याच जोमाने मी, तेवढ्याच ताकदीने, किंबहुना थोड्या अधिक ताकदीने मी येईन कामावरती आणि मी आय विल प्रूव्ह द पॉइंट. त्यावेळेला अशी भीती वाटत नाही की आपण फोमो होईल, आपल्याला लोक विसरतील, एखादं काही झाल्यामुळे आपल्याला पुढे प्रोजेक्ट येणार? सहवागनी सांगितलं ना, जे सर्व लोक घाबरतात. सहवाग म्हणाला, जब तक बल्ला चल रहा है तब तक थाट है. तसं आहे, जोपर्यंत कलम चल रही है, लेखनी चल रही आहे, तोपर्यंत चालू आहे. आणि काय आहे, यू हॅव टू टेक युअर जॉब सिरियसली, नॉट युअर सेल्फ. I don't take myself seriously. I take my job very seriously. आणि जोपर्यंत मेहनत करून काम करायची इच्छा आहे, जोपर्यंत नवीन नवीन आयडिया आणि कल्पना काढून जेव्हा मी काम करू शकतो, तोपर्यंत ठीक आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, जो तुझ्या पर्सनॅलिटीला डिफाईन करायला असं मला वाटतं. मग आपण थांबूया. या सगळ्यामध्ये टीकेला कसं सामोरं जातोस? क्रिटिसिझम तुझ्या कलेला घेऊन असेल, किंवा त्यातून आलेल्या आउटकमवर असेल,
यार कसं आहे ना सौमित्र, कला ही अशी गोष्ट आहे आणि एस्पेशली फॉर अ कमर्शियल आर्टिस्ट, करेक्ट, आय एम अ कमर्शियल आर्टिस्ट. मी कला का मांडतो? कारण लोकांनी येऊन ती बघावी. बरोबर. लोक ती येऊन कला बघतात, करेक्ट. आणि जेव्हा ती कला बघतात तेव्हा त्यांचा पूर्णपणे अधिकार आहे की त्याच्यावरती वाहवा करायची का त्याला एका प्रकारची टीका करायची. म्हणजे टीका ही फक्त निगेटिव्ह नसावी. क्रिटिसिझम इज नॉट जस्ट निगेटिव्ह, क्रिटिसिझम कॅन ऑल्सो बी पॉझिटिव्ह. ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे द वर्ड इज मिसइंटरप्रिटेटेड ॲज निगेटिव्ह. करेक्ट. पण तो दोन्ही बाजूनी, त्यांनी दोन्ही बाजूनी, करेक्ट. सो त्यांनी त्याच्या समीक्षण जे आहे ते समीक्षण हे दोन्ही बाजूनी असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही वाहवा कोणाची घेता तेव्हा कोणी केलेले त्याच्यामधल्या काही ज्या तुमच्या चुका असतात त्या पण तुम्हाला एक्सेप्ट करायला लागतात. कारण का शेवटी बनवलंय का घरी ठेवण्यासाठी नाही बनवलंय ना, ते बनवलंय लोकांसमोर सादर करण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही सादर करता तेव्हा मायबाप प्रेक्षक उगाच म्हणून चालत नाही. मायबाप प्रेक्षकाला पूर्ण हक्क आहे सांगण्याचा की भाई तू सही था या की तू गलत था, या तेरा अच्छा लगा या तेरा बुरा लगा. दॅट इज फेअर. इफ यू तुम्ही एक कला केली आणि ती तुम्ही कला लोकांसमोर मांडली, ती जर लोकांना नाही आवडली तर त्यांना टीका करण्याचा तेवढा हक्क आहे. आणि ज्यांना आवडली तर वाहवा किती ती आपल्याला त्याची जास्ती हुरूप येतो. दोन्ही बाजू आहेत. वा. सो दॅट इज इम्पॉर्टंट. वा वा. मला वाटतं की या गप्पांमधून खूप गोष्टी लोकांना कळल्या असतील. मला खूप गोष्टी कळल्या. तुझ्यामध्ये झालेले बदल, एखादी कलाकृती करण्यामागे तुझ्या माझ्यामध्ये काही बदल झाले नाही. मी तुला एक गोष्ट सांगतो. अजून एक गोष्ट. पॉसिबली ट्रू. पण मला अजय सरांनी एक खूप छान गोष्ट सांगितली होती, मी आयुष्यात कधी विसरणार नाही. असं चाललं होतं की चर्चा चालली होती की यार एका एक्स व्यक्तीबद्दल बोलणं चाललं होतं की यार अभी तो क्या उसको सक्सेस मिली है ना तो बदल गया. बोलता बोलता म्हणाले होते आणि मी ते लक्षात ठेवलं. तर त्यांनी सांगितलं होतं की यार सक्सेस से वो बदला नहीं है. सक्सेस डजंट चेंज यू. सक्सेस के बाद आपका असलियत बाहर आती है, तो आपकी असलियत उसके बाद बाहर आती है. अरे बाप रे. कारण नाउ यू आर नॉट वरीड. तो क्या है ना कि सक्सेस मिलने के बाद आप बदलते नहीं हो. अरे बाप. आपके रंग दिखने. वा वा वा. हाँ, तर जर त्यामुळे आय विल नेव्हर अग्री दॅट आय हॅव चेंज्ड. Assuming I have had some sort of success. बदलणं कुठलं म्हणतोय, आपल्याला मोठं व्हायचं अप्रोच, आपल्याला अप्रोच बदलायला, आपलं डिसिप्लिन आणायला, त्या अँगलनं म्हणून, आणि ते करायला पाहिजे. मी पण बदललोय. आपण आधी जेव्हा भेटलो होतो तेव्हा वेगळा होतो, मी आता वेगळा आहे. सो पण पॉझिटिव्ह. तेव्हा आपली दोघांची पोटं कमी होती. हे बोलायची गरज नव्हती. पण ठीक आहे, आता माझं आडनाव पोटे असल्यामुळं. पण तू ते नाव सांगितलं असतं तर बरं झालं असतं, साऊथ इंडियन स्टारचं. पण ठीक आहे, आता काय. पण मला खात्री आहे की या सगळ्या टॉकमधून खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत. त्या जरूर घ्या. चांगले राहा. तुझं खूप कौतुक. तू ज्या पद्धतीनं पुढे येतोयस, ज्या पद्धतीनं पॅशनेटली काम करतोयस, याबद्दल मला माझ्यासारख्या अनेकांना तुझं निश्चित गर्व अभिमान वाटत राहील. वेळोवेळी आपण भेटत राहू. तू वेळ दिलास याबद्दल खरंच आभार. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मित्रमणेमध्ये मी सगळ्या कमेंट्सना उत्तर देत असतो. ओमसुद्धा सोशल मीडियावर आहे. आणि आपण चांगल्या माणसांना जोडलं पाहिजे, ही जी आमची टॅगलाईन आहे, त्यामध्ये तू आता आमच्याशी जोडला गेलायस. सो थांबतो. मित्रमणे जरूर सबस्क्राईब करा. इतरांनाही सांगा. भले ते घडो. थँक्यू. भले ते घडो.